नमस्कार. त्या दिवसच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की विद्यार्थ्याचं 11वी करता ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला एक आय डी आणि पासवर्ड आपल्याला जनरेट झालेला होता. त्या आय डी आणि पासवर्डचा मदत घेऊन आपण कसं लॉग इन करायचं ते आपण बघितलं. आता आपल्याला लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म जो आहे पार्ट 1 पार्ट 2 मध्ये भरणं आवश्यक असतं. तर लॉग इन केल्यानंतर पार्ट 1 कसा भरायचा ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मी या ठिकाणी ऑलरेडी एका विद्यार्थ्याचं लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 दिसतं. त्याच्या ज्या काही स्टेप आहे त्या सर्व स्टेप तुम्हाला एकानुसार एक भरायच्या आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन डिटेल ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जी माहिती आपण रजिस्ट्रेशन करताना भरली होती ती माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे. ही माहिती चेक करून घ्यायची आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर इथे त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन विचारल्या जाते. विद्यार्थ्याचे नाव, आईचं नाव हे ऑलरेडी त्या ठिकाणी दाखवतं. जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. डेट ऑफ बर्थ आपल्याला बदलवून घ्यायची आहे. जी डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याची असेल ती या ठिकाणी टाकायची. शाळेचं नाव ज्या ठिकाणी तो 10वी शिकत होता ते शाळेचं नाव या ठिकाणी ऑलरेडी दाखवतं. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला शाळेचा इंडेक्स नंबर माहिती करून घ्यायचा आहे आणि तो इथे टाकायचा आहे. शाळेचा इंडेक्स नंबर हा बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी येतो. त्याच्यानंतर ही माहिती सर्व भरल्यानंतर पुन्हा तुम्ही या पेजला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनला क्लिक करून पुढे जाऊ शकता. नंतर आपल्याला विद्यार्थ्यांचा ॲड्रेस भरायचा आहे. तो ज्या गावाला राहतो त्या गावाचं नाव, स्टेट या ठिकाणी टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे आणि गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारतो, मोबाईल नंबर 1 आणि 2. जर विद्यार्थ्यांकडे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर तुम्ही सेकंड टाकू शकता. नाहीतर पहिला जरी मोबाईल नंबर असला तरी तुमचं काम होऊन जातं. त्याच्यामुळे इथे जास्त विचार करण्यासारखी गोष्ट नाही आहे. हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या पेजवर जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसरं पेज या ठिकाणी ओपन झालेलं दिसून येतं. बघा, कॅटेगरी अँड रिझर्वेशन. आता कॅटेगरी अँड रिझर्वेशनमध्ये तुम्हाला जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी बघायची. एस सी असेल तर एस सी, एस टी असेल तर एस सी, व्ही जे, एन टी, ओबीसी आणि एक आहे EWS. त्याच्यामध्ये तुम्हाला ओबीसी असेल तर ओबीसीला क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी द्यायची आहे. तो विचारतो आपल्याला, डू यू हॅव अ कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याला यस म्हणायचं. यस म्हटल्यानंतर तो कोणत्या स्टेटचा आहे तो आपल्याला विचारते. महाराष्ट्र या ठिकाणी टाकायचा आहे. जो जिल्हा असेल तुमचा तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जसं माझं वर्धा जिल्हा आहे, मी वर्धा या ठिकाणी टाकतो आहे. ॲडमिशनसाठी तुम्ही कोणत्या कॅटेगरीला प्रेफर करता, ओबीसीमधून करायचं आहे की ओपनमधून करायचं आहे ते सिलेक्ट करायचं. आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर ओबीसी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी विचारले जातात. बघा, डज ॲप्लिकंट बिलॉंग टू हँडिकॅप, म्हणजे तो विद्यार्थी हँडिकॅप आहे का. असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. जर तो असेल तर त्याचं हँडिकॅपचं सर्टिफिकेट जे असते ते आपल्यासोबत ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, डज ॲप्लिकंट बिलॉंग अर्थक्विक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड, भूकंपग्रस्त ठिकाणावरून विद्यार्थी येत आहे का. असेल तर येस करायचं, नसेल तर नो. हॅज ॲप्लिकंट पॅरेंट बीन ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसेस एरिया, कुठे ट्रान्सफर झाली असेल तर ते पण या ठिकाणी बघून घ्यायचं. येस असेल तर येस, नाही तर नो. वेदर ॲप्लिकंट ग्रँडपॅरेंट फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सेनानी जर कोणी असेल तर त्यांचे ग्रँडफादर, ग्रँडमदर वगैरे तिथे येस करायचं, नाही तर नो करायचं. ॲप्लिकंट पॅरेंट बिलॉंग डिफेन्स सर्व्हिसेस, कोणी किंवा एक्स सर्व्हिसमॅन डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये कोणी असेल आई वडील तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. डज ॲप्लिकंट बिलॉंग अ स्पोर्ट कॅटेगरी, हे महत्त्वाचं आहे. जर एखादा विद्यार्थी स्पोर्ट कॅटेगरीमधून अप्लाय करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी यस करायचं आहे. परंतु त्याच्यासाठी त्याच्याकडे एक स्टेट लेवलचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. इफ यू आर फॉलिंग अंडर अ कॅटेगरी ऑफ ऑर्फन, जर आई वडील नसेल, दोघेही नसेल तर त्याला यस करायचं आणि नसेल तर नो करायचं. म्हणजे आई वडील नसल्यास यस करायचं आणि आई किंवा वडील दोघांपैकी कोणी असेल तर इथे नो करायचं. मायनॉरिटी कोटामधून त्याला अप्लाय करायचं असेल तर तो येस करू शकतो, नसेल करायचं तर नो करू शकतो. इन हाऊस कोटा ॲडमिशन, इथे मात्र ज्या शाळेमध्ये तुम्ही 10वा वर्ग शिकलेला आहात आणि त्याच शाळेमध्ये 11वी 12वी असेल आणि तुम्हाला तिथे जर ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही इथे इन हाऊस कोटा जो आहे तो यस करायचा,
नाहीतर नो करायचं. हे सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला हा सबमिट होईल. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर जायचं आहे. या नेक्स्ट पेजवर गेल्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायला लावतात. या ठिकाणी 10वीची मार्कशीट, 10वीची TC, नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट आणि एक तुम्हाला सॅम्पल फॉर्मॅट दिलेला आहे. तो अंडरटेकिंग फॉर्म आहे आणि तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की बाबा आमच्याकडे तर डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही आहे, फक्त कास्ट सर्टिफिकेट आहे. तरी माझ्या काढलेल्या माहितीनुसार तुमचा एक संभ्रम जो आहे तो या ठिकाणी दूर करून देतो की मी हेल्पलाईन नंबरवर बोलल्यानंतर कळलं की आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करून ज्या ज्या टॅब ओपन आहे तेवढीच माहिती फक्त भरून ठेवायचं आहे. बाकी तुमच्याकडे नसेल तर त्याला तसंच राहू द्यायचं आहे. जसं की आता या ठिकाणी आपल्याकडे TC नाही आहे, 10वीची मार्कशीट नाही आहे, नॉन क्रिमिलियर नाही आहे, तर या पार्टला राहू द्यायचं आहे आणि याच्यानंतर जो कोणता पार्ट असेल तर तो तुम्हाला कंप्लीट करून ठेवायचा आहे. मग यानंतरचा पार्ट येतो पे ॲडमिशन प्रोसेस फी. तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन फी भरायची आहे 100 रुपये. ऑनलाईन पे टू ॲडमिशन प्रोसेस फीवर क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारचा विझार्ड ओपन होणार. याच्यामध्ये तुम्हाला पे करायचं आहे. पे केल्यानंतर तुमच्याकडे जो कोणता UPI ID असेल ते UPI ID या ठिकाणी एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला त्या रिडायरेक्ट होतो तो तुमच्या UPI ID ॲप्लिकेशनवर आणि तिथनं तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे. ते सक्सेसफुल झाल्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की आता बाबा माझं पेमेंट तर सक्सेस झालेलं आहे. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर फॉर्मला लॉक करणं गरजेचं असतं. आता मला मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी आपल्याला फॉर्म लॉक करता येणार नाही आहे जोपर्यंत तो 10वीचा रिझल्ट लागत नाही आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण लॉक ॲप्लिकेशन फॉर्म करायला गेलो, तुम्हाला हे डिसेबल्ड दिसत असेल, तरी जोपर्यंत आपला रिझल्ट लागत नाही आणि पूर्ण या ठिकाणी एज्युकेशन डिटेल आपण फिल करत नाही तोपर्यंत आपल्याला या फॉर्मला लॉक करता येत नाही. पण तो तुर्तास तुम्ही बाकीचे जे इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनला पार्ट 1 मध्ये फिल करून तुमचा फॉर्म रेडी करून ठेवू शकता. धन्यवाद.